मित्रांनो नमस्कार। आज आम्ही बुरटी या गावामध्ये नांदुरा तालुक्यात आलेलो आहे आणि हे प्रगतशील शेतकरी आहे ज्यांनी कांदा या पिकावर RPS 76चा वापर केलेला आहे आणि त्यांना काय काय फायदा झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। दादा नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव आणि पत्ता सांगा पूर्ण। माझं नाव सुनील निनाजी ठाकरे, गाव राहणार बुरटी, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा। बरं, हे RPS 76चा तुम्ही या कांदा पिकावर उपयोग केलेला आहे बरोबर? कसा केला काका? मी याला पहिले सुरुवातला फवारणी केली याची। बरं, म्हणजे एक वेळेस कांदा किती महिन्याचा होता? 1 ते 1.5 महिन्याचा होता तेव्हा का? 1.5 महिन्याचा कांदा होता तेव्हा याचा तुम्ही RPS 76चा एक स्प्रे घेतलेला आहे? एक स्प्रे घेतला, बरं. पहिला स्प्रे घेतला बरं, आणि त्याच्या 1 महिन्यानंतर हां. याची ड्रिंचिंग केली। बरं, त्याच RPS ची ड्रिंचिंग पण केली। हो। बरं, मग आता तुम्हाला काय काय फायदा दिसला मग हे RPS वापरल्यामुळे हे सांगा थोडं। RPS वापरल्यामुळे याच्यावरती जे बुरशीजन्य जे रोग येतात ते फार कमी प्रमाणात आले। बरं, हा, आणि दुसरी गोष्ट की जो पीळ रोग असतो, इतर जे- ते जिलेबी सारखं हा जिलेबी हा, हा, हा. पीळ रोग वगैरे जे येतात ना ते आलं नाही? तो मुळीच आला नाही। क्या बात आहे। आणि साईज बद्दल काय सांगू शकता तुम्ही? साईज बद्दल जर म्हटलं तर याचा ओला कांदा 315 ग्रामचा एक कांदा भरला, बाप रे, जबरदस्त। तर असे कमीत कमी 40 ते 45% एवढा कांदा निघाला। म्हणजे अशी साईज आहे बा, 40 ते 45% आहे ना? 40 आणि सारखा आहे, कलर एकदम जबरदस्त आहे। कलर एकदम गावरान आणि सारखा। किती एकर होता तो कांदा? माझा फक्त अर्धा एकर होता। फक्त अर्धा एकर होता? अर्धा एकर. बरं, मग अर्धा एकरामध्ये किती झाला तुम्हाला कांदा? 115 क्विंटल कांदा झाला अर्धा एकर। अर्धा एकरामध्ये। आणि आता हे तुम्ही चाळ केलेली आहे बरोबर है ना? तर ह्या कांदा या चाळीमध्ये किती महिने झाले ठेवलेला आहे? कोणत्या महिन्यात ठेवला? हा एप्रिल महिन्यात ठेवला, जवळजवळ आता याला 3-4 महिने होऊन राहिले। बरं, 4 महिन्यामध्ये मग तुम्हाला या कांद्या चाळमध्ये जो ठेवला तुम्ही तर याच्यात सडगीड काही लागली का? सड वगैरे याच्यात काहीच नाही, फक्त जास्तीत जास्त हा 115 क्विंटल मध्ये 50 किलो कांदा फक्त खराब नाही म्हणली फक्त? आणि आता ते काही बाजूवाले बोलले की त्यांचा तो कांदा सडला आणि फेका लागला असं म्हटलं होते आता कोणतरी, हा तर बरोबर आहे का? मग हो. म्हणजे तुमच्या गावातले काही लोकांचे कांदे सडले पण? खूप लोकांचे सडले, खूप पण हा आता तुम्ही डबल याची चाळ म्हणजे निवडून राहिले आज हा. आणि डबल तुम्ही आता चाळ डबल भरलेली आहे। डबल भरतो। म्हणजे तुम्हाला RPSचा हा एक फायदा झाला की सड पण नाही लागली। सड नाही लागली आणि याच्यावरती जे इतर रोग जे येतात हा. ते आलेच नाही। बरं, मग आतापर्यंत जो काही तुम्हाला या RPS 76चा फायदा झालेला आहे याबद्दल तुम्ही समाधानी आहे? खूप समाधानी। बरं, अदर शेतकऱ्यांना काय मेसेज राहील? लोकांनी हे RPS वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे? जरूर वापरा।